हॅलो रामराम. मी आता शेतात येऊन बसलेलो आहे. इथं शेतात येऊन बसलेलो आहे. जेवण केलेलं आहे. डब्बा आणलेला आहे माझा. हे का डब्बा जेवण झालं, पाणी पिलो. हे आमच्या शेतातले दोन कुत्रे इथं मला बघितले की आले. खोपी वर आहे पण मी इथं चांगलं झाड आहे, झाडाखाली बाजूला बसलेलो आहे. इथं माझी विहीर आहे. विहिरीवर पाणी आता खराब झाल्यामुळं काही पिलं नाही. मी माझ्या घरूनच आणलं होतं. आणि किती वातावरण सुंदर आहे म्हणून आलो. कापूस वेचायला आलेला आहे. हे काय कापूस वेचायला आलेला आहे. आता कापूस वेचायला काही बाया भेटणार झाल्यात, त्याच्यामुळं घरच्या घरी ही वाटणी आमच्या भावाची आहे. तर ते घरच्या घरी कापूस आता येतील समजा. बाजूला कसे झाडं सुंदर आहेत. हे काय हे कुत्रं इथे बसलेले आहेत. हे मस्त बसले तर भांडणं करायले. दुसरे दोन कुत्रे आहेत. आता हे झाडं इकडे चांगले आहेत म्हणून मी आता थोडं 5-10 मिनटं बसलो. आणि माझं 5-10 मिनटं बसून आता वावरात गवत तर भरपूर झालं आहे. वातावरण फार सुंदर आहे. काढावकडे म्हणलो एक व्हिडिओ. आणि आमची या खांबापाशी विहीर आहे. विहीर आहे. विहिरीवर तो मोटर आहे. ते खांब दिसायला आहे बघा तुम्हाला. इकडं गाडी सोडलो मी तिथं इथं. आणि अशा प्रकारे शेतातलं वातावरण आहे. तिकडं देव आहे. बाजूला आमचे पांडव आहेत त्या झाडाखाली, त्या वरच्या झाड आहेत. आणि त्या पांडवाला पूजा वगैरे आम्ही पोळ्याला वगैरे करतो. आणि इकडं बाजूला विहिरीवरला खांब आहे आमचा. ते बाजूला विहिरी खांबापाशी माझी गाडी सोडलेलं आहे. गाडी सोडून येतं जेवण करावकडे म्हणून जेवण केलो. तितक्या ते कुत्रे आले तिकडून. कुत्रे आले, बसले, मला बघले की जेवले. त्याला थोडं भाव त्याचं त्याला कुत्र्याला कुटका टाकावंच लागते. त्याप्रमाणे टाकून हे केलो. तर माझ्या तुम्ही प्रथम बघत असलास तर माझ्या चॅनलला व्हिडिओ करा. हे चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हे केलं म्हणजे थोडं समाधान वाटते बरं का. राम राम.